नमस्कार भावांनो आणि बहिणींनो. आज आपण गॅसची शेगडी कशी स्वच्छ करायची हे मी आज दाखवणार आहे. शेगडीवरले सगळे जे पार्ट आहेत ते बाजूला काढून घ्यायचं आणि शेगडी प्रथम स्वच्छ निरमा लावून किंवा तुमचं काय प्रोडक्ट असेल ते लावून स्वच्छ घासून पुसून घ्यायचं. त्यानंतर शेगडीच्या साईडमधले जे घाण आहे किचन कट्ट्यावर ते सगळं साफ करायचं फडक्यानं. परवा मी पूर्ण घासलेलं होतं, आज मी फक्त किचन कट्टा पुसून घेत आहे. स्वच्छ पुसून झाल्यानंतर साईडवरचे जे डबे आहेत त्याच्यावर जी घाण चिकटपणा असते ते निघून जाते. ते पण डबे पुसून घ्यायचे स्वच्छ. आणि नंतर बेसिनच्या साईडचं आहे ते सगळं साफ करून घ्यायचं, जेणेकरून रोजच्या रोज घाण निघून गेली पाहिजे. आता ते जे शेगडीवरले होते पार्ट ते सगळे घासून घ्यायचे. प्लेटा, त्याचं स्टँड, त्याच्यातला जो घाणपणा आहे, जो चिकटपणा आहे, जे खरकटं सांडलेलं असते ते निघून जाते. आणि मग ते पार्ट सगळे व्यवस्थित धुवून स्वच्छ बसून घ्यायचं. आता आपण बेसिन स्वच्छ घासायला घेऊया. त्याच्या ज्या कोपरा आहे त्या कोपऱ्यामधले सगळी घाण स्वच्छ घासून घेऊया. हे घासत असताना आपण हँड ग्लोव्ज लावायचं का, तर आपल्या नखांमध्ये घाण जाते आणि घाण गेली की ते आपल्या पोटामध्ये जाते. किती बी स्वच्छ हात धुतला तरी ती घाण आत जाते पोटात. त्यामुळं हँड ग्लोव्ज लावायचा आणि नाकाला मास्क लावायचा, जेणेकरून आपल्याला त्याचं आजारी पडायला नको आपण. हे सगळं स्वच्छ बेसिन झाले. आता बघा कसं छान चमकते. आता आमची खाली शेगडी एक आहे, तिथं भाकरी चपाती बनवतात, पाणी तापवतात. ती सगळी स्वच्छ घासून घेतलेली आहे साबण लावून. परवाच मी सगळं स्वच्छ घासलेलं होतं. खरं परत रोज सणवार आले की त्याच्यावर खरकटं सांडतं आणि त्यामुळं ते स्वच्छ पुसून घ्यायला लागते, साफ करायला लागते रोजच्या रोज. आता हे त्याच्यावरल्या खालच्या शेगडीच्या ज्या प्लेटा आहेत आणि ते स्टँड आहे ते पण स्वच्छ साबण लावून घासायला. आणि तुम्ही पण असं घासून घ्या, स्वच्छ करा. तुम्ही पण स्वच्छ करतच असशीला. आता हे सगळं त्याच्यावर स्टँड धुतलेले लावून घेऊया आणि खालचं झाडून घेऊया जे घाण साठलेली आहे ती. आता बघा किती स्वच्छ आणि क्लीन झाले. थँक्यू.